मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील नर्मदा नदी ओंकारेश्वर नदीच्या काठावर शिवाला समर्पित असलेल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले ओंकारेश्वर मंदिर आहे. 2 नद्यांच्या मध्ये वसलेले हे बेट वरून पाहिल्यास अगदी ओम अक्षरासारखे दिसते. हा इथे शिवाच्या अस्तित्वाचा पुरावा असल्याचे दिसते. शिवाय या मंदिरातील रहस्य आश्चर्यकारक आहे. असे मानले जाते की भगवान शिव दररोज विश्रांतीसाठी या मंदिरात येतात आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की रात्री मंदिरात प्रवेश करण्यास मनाई आहे आणि त्याला कुलूप लावलेले असते. पण सकाळी दरवाजे उघडतात, सर्व औषधे अशा विखुरलेल्या आढळतात, जणू काही रात्री कोणीतरी येऊन गेले असावे. गौरी सोमनाथ येथील पारदर्शक शिवलिंगामागे काय रहस्य आहे ज्याच्यामुळे लोकांना त्यांचे भविष्य पाहता येते असे मानले जाते. मंदिराची स्थापत्यकला देखील आश्चर्यकारक आहे. असे मानले जाते की प्राचीन काळातील कुशल कामगारांनी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता अशी अद्भुत शिल्पकला निर्माण केली होती की वेगवेगळ्या कोनातून पाहिल्यास एकच मूर्ती वेगवेगळे रूप धारण केल्यासारखी दिसते. पण मंदिराची रहस्य इथे संपत नाही. या मंदिराचा आणखी एक पैलू आहे जो खूप धोकादायक आहे. असे मानले जाते की सुमारे 1800च्या सुमारास प्रमुख गूढवाद्यांनी येथे भयानक विधी केले होते आणि टोकदार कड्यांवरून उडी मारणे याला भैरव उडी म्हटले जात असे. त्याचे रहस्य काय आहे आणि सर्वात मोठे गूढ त्या गुप्त गुहेचे आहे हे त्या काळातले आहे जेव्हा ब्रिटिश भारतात होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने मंदिराखाली एका गुप्त बोगद्याचा शोध सुरू केला आणि केवळ 1 किलोमीटर चालल्यानंतर त्याला असे काही दिसले की ज्यामुळे त्याच्या अंगावर काटा आला. तो तिथून पळून गेला. मग तिथे काय होते आणि राणी अहिल्याबाई रात्रीच्या वेळी या गुहेत का आल्या होत्या? चला तर मग ओंकारेश्वरच्या एका रहस्यमय आणि रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया, जो तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक रोमांचक असेल. हे अकल्पनीय आहे, म्हणून हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा, कारण आज आपण ओंकारेश्वरच्या बंद भिंतींमागे दडलेल्या कथा आणि रहस्यांचा शोध घेणार आहोत. पण त्याआधी जर तुमच्या हृदयात महादेवासाठी तीव्र इच्छा असेल, जर तुमच्या मनात त्यांच्याबद्दल खरी भक्ती असेल, तर पूर्ण श्रद्धेने कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा, कारण जिथे महादेवांचे नाव दुमदुमते तिथे चमत्कार घडतात. तुम्ही सॅटेलाइट मॅपिंगद्वारे किंवा आकाशातून पाहिल्यास बेटाचा आकार ओम अक्षरासारखा आहे. या ठिकाणी पोहोचल्यावर नर्मदा नदी 2 भागात विभागली जाते. मुख्य रुंद प्रवाहाला नर्मदा म्हणतात, तर दुसरी बाजू स्थानिकांमध्ये कावेरी म्हणून ओळखली जाते. स्थानिक लोक या पाण्याच्या प्रवाहाला कावेरी म्हणतात. या 2 नद्या पर्वताला सर्व बाजूंनी वेढून मांधाता किंवा शिवपुरी बेट तयार करतात आणि त्याचा आकार पवित्र ओमसारखा आहे. मुख्य ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग या पवित्र ओम आकारच्या बेटावर वसलेले आहे. या ज्योतिर्लिंगाचा दुसरा भाग, ज्याला मामलेश्वर किंवा अमलेश्वर म्हणतात, तो नदीच्या पलीकडे आहे. मुख्य भूभागाच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेल्या या किनाऱ्याचा उल्लेख स्कंद पुराणातील ऐतिहासिक संदर्भांमध्ये आढळतो, जिथे संपत्तीचा देव कुबेराने कठोर तपश्चर्या केली होती आणि भगवान शिवाने कुबेराला स्नान घातले होते. त्यांनी मंदिरासाठी आपल्या जटांमधून सोडलेला तो दिव्य जलप्रवाह आता या बेटाला वेढणारी कावेरी नदी बनला आहे. पण मित्रांनो, या वैश्विक मंदिराच्या रहस्यांमध्ये शिरण्यापूर्वी आपण त्यांच्या बांधकामामागील पौराणिक कथा जाणून घेऊया. चला ही कथा जाणून घेऊया. शिवपुराणातील कोटी रुद्र संहितेनुसार एके दिवशी नारद मुनींनी इथे असलेल्या विंध्याचल पर्वताला टोमणा मारला की सुमेरू पर्वत तुझ्यापेक्षा खूप उंच आहे आणि देव तुझ्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहेत. हे ऐकून विंध्याचलच्या मनात मत्सर आणि क्रोध दाटून आला आणि मग सुमेरूपेक्षा श्रेष्ठ होण्याची तीव्र इच्छा बाळगून विंध्याचलने त्याच ठिकाणी नर्मदा नदीच्या काठावर माती आणि वाळूपासून एक शिवलिंग कोरले. त्याने एक मंदिर बांधले आणि भगवान शिवाची अत्यंत कठोर तपश्चर्या केली. अखेरीस त्याच्या 6 महिन्यांच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिव येथे
ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले. त्यानंतर ऋषीमुनींनी हात जोडून महादेवाला जगाच्या कल्याणासाठी याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करण्याची विनंती केली. आपल्या भक्तांची हाक ऐकून शिवाने संमती दिली आणि त्याच क्षणी ब्रह्मांडीय ज्योतिर्लिंगाचे 2 भाग झाले. त्या दिव्य प्रकाशाचा एक भाग नर्मदेच्या दक्षिण तीरावर गेला आणि तो मामलेश्वर म्हणून ओळखला जाऊ लागला, तर दुसरा भाग ओमच्या आकाराच्या या पवित्र बेटावर ओंकारेश्वर म्हणून कायमचा राहिला. आता तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण होत असेल की जर हे सर्व विंध्याचल पर्वताच्या तपश्चर्येमुळे घडले, तर या बेटाला मांधाता हे नाव कसे मिळाले? वास्तविक त्याचे श्रीमद भागवत पुराण, वाल्मिक रामायण आणि महाभारत यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळणाऱ्या या कथेमागे एक रहस्यमय कथा आहे. या कथेनुसार सूर्यवंशी इक्ष्वाकू वंशाचे वंशज असलेले भगवान रामाचे पूर्वज महान राजा मंधाताचा जन्म ही एक विलक्षण घटना होती. एका यज्ञादरम्यान त्याचे वडील राजा युवनाशव यांनी ऋषींनी मंत्रांनी पवित्र केलेले मायेचे पाणी नकळतपणे प्राशन केले. परिणामी ती गरोदर झाली आणि वेळ आल्यावर देवराज इंद्राने आपल्या बोटातून अमृताचा थेंब टाकला, ज्यामुळे त्या बालकाला जीवन मिळाले आणि तोच बालक पुढे सम्राट मंधाताचा पुत्र झाला. सम्राट मंधाता आपल्या नावाने प्रसिद्ध झाले. ते एक अद्वितीय तपस्वी आणि अत्यंत धार्मिक राजे होते. आपल्या अगाध शौर्याने त्यांनी पृथ्वी, स्वर्ग, पाताळ या तिन्ही लोकांमध्ये नाव कमावले. त्यांचे शौर्य त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध होते. लंकेचा राजा रावण सुद्धा त्याला घाबरत असे. पण सामर्थ्य आणि वैभवाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही मंधाताने आध्यात्मिक शांती आणि मोक्षाच्या शोधात अहिक इच्छांचा त्याग केला आणि नर्मदा या पवित्र काठावर येऊन कठोर तपश्चर्येत मग्न झाले. त्यांनी या स्थळाला आपले तपश्चर्याचे स्थान बनवले, जिथे त्यांनी हजारो अश्वमेध यज्ञ केले आणि केवळ नर्मदेच्या पाण्यावर अवलंबून अनेक वर्षे वास्तव्य केले. तो 20 वर्षे निर्जन पर्वतांमध्ये ध्यानात राहिला. त्याच्या तीव्र आणि अविचल भक्तीवर प्रसन्न होऊन स्वतः भगवान शिव प्रकट झाले आणि त्या दिवसापासून हे तपश्चर्येचे ठिकाण आणि ते बेट कायमचे द्वीप या नावाने ओळखले जाऊ लागले. पण ओंकारेश्वर केवळ त्याच्या पौराणिक कथांपुरते मर्यादित नाही. आजही असा विश्वास आहे की भगवान शिव आणि पार्वती दर रात्री येथे बुद्धिबळाचा रहस्यमय खेळ खेळण्यासाठी येतात. यामध्ये खोलवर जाण्यापूर्वी आपण मंदिराची वास्तुकला आणि लपलेल्या गुहेचे रहस्य जाणून घेऊया. आपल्या अनेकदा लक्षात येते की कोणत्याही शिव मंदिरात ज्योतिर्लिंग नेहमी मंदिराच्या मध्यभागी ठेवलेले असते, पण ओंकारेश्वरमध्ये तसे नाही. येथे ज्योतिर्लिंग मंदिराच्या एका बाजूला आहे. याचे कारण असे की तेथील ज्योतिर्लिंगात कोणत्याही मानवाने किंवा कारागिराने निर्माण केलेले नसून ते स्वयंभू आहे. म्हणूनच नंतर शिवलिंगाच्या जागेला धक्का न लावता त्याच्यावर आणि त्याच्या आजूबाजूला मंदिर बांधले गेले. तसेच तुमच्या लक्षात आले असेल की सर्व शिव मंदिरांमध्ये नंदी असतो. नंदी नेहमी भगवान शिवाच्या समोर बसलेला असतो, पण इथे तसे नाही. इथे नंदीची मूर्ती मुख्य ज्योतिर्लिंगाच्या बाहेर आहे, पण त्याहूनही रहस्यमय आहे. याची वास्तुकला हे भव्य मंदिर 5 फूट उंच आहे. हे मजल्यांमध्ये विभागलेले असून प्रत्येक मजल्यावर महाकालेश्वर, सिद्धेश्वर, गुप्तेश्वर आणि ध्वजधारी हे वेगवेगळी मंदिरे आहेत. अलीकडेच जेव्हा गुजरातमधील एक संशोधक पथकाने या वानर रचनेला भेट दिली, तेव्हा शास्त्रज्ञांनी संशोधन केले. तेव्हा त्यांनी आढळले की या 5 मजल्यांवरील गर्भगृहे आश्चर्यकारकपणे एका सरळ रेषेत आहेत, जी काही सामान्य गोष्ट नाही. हे केवळ एका पूजास्थान नाही, तर एका दिव्य प्रणालीचे आणि चैतन्यमय ऊर्जा चक्राचे केंद्र आहे. आणि मंधाता टेकडीवर थोडे पुढे गेल्यावर तुम्हाला 13व्या शतकातील सिद्धनाथ मंदिर आढळेल, जे कदाचित आक्रमकांनी नष्ट केले असावे. पण आजही त्याच्या 10 फूट उंच चौथऱ्यावर एक 9 वर्षापूर्वी जुने कोरीव काम आहे, जे आजच्या आधुनिक विज्ञान, 3D सॉफ्टवेअर आणि अभियांत्रिकीला आव्हान देते. येथील कारागिरांनी दगडांमध्ये असा जादुई दृष्टिभ्रम निर्माण केला आहे की जेव्हा तुम्ही पुतळ्याकडे एका बाजूने पाहता, तेव्हा तो हत्ती असल्यासारखा दिसतो आणि तुमचा दृष्टिकोन बदलतो.
तसंच तो हत्ती अचानक भगवान शिवाचे वाहन नंदीच्या रूपात दिसतो. पण मित्रांनो, या मंदिराचे खरे सार त्याच्या बाह्य स्वरूपाच्या खाली दडलेले आहे. असे म्हटले जाते की मंदिराखाली एक गुप्त गुहा आहे जी मंदिरापासून अमरकंटकापर्यंत जाते आणि तिचा उल्लेख ब्रिटिश काळातील डायऱ्यांमध्ये आढळतो. जेव्हा एका ब्रिटिश अधिकाऱ्याने आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने असे काही पाहिले ज्याचे शब्दात वर्णन करणे अशक्य होते. ब्रिटिश अधिकारी म्हणाला, या जागेचे रक्षण अशा शक्तीने केले आहे जे समजणे पलीकडचे आहे. त्याची रक्षण शक्ती करते. यानंतर तो बोगदा जाड लोखंडी सळ्या लावून कायमचा बंद करण्यात आला. पण सर्वात मोठे आणि थरारक रहस्य मंदिराचे मूळ गर्भगृह हेच आहे. एक दरवाजा शतकांपूर्वी ते लोखंड आणि सिमेंटने कायमचे बंद करण्यात आले होते आणि आजपर्यंत ते उघडण्याचे धाडस कोणीही केले नाही. ते सर्वप्रथम केव्हा उघडण्यात आले याचा तपशील देणारी कोणतीही अधिकृत नोंद किंवा प्रसिद्ध पत्रके उपलब्ध नाहीत. आणि ते बंद का होते? काही प्राचीन मान्यतेनुसार त्या बंद दरवाजामागे त्रेतायुगातील मूळ शिवलिंग आहे, ज्यावर स्वतः राजा मंदाताने कठोर तपश्चर्या केली होती. काही सिद्ध पुरुषांचा असा विश्वास आहे की त्या गर्भगृहात द्वापार युगातील ऋषींनी स्थापित केलेले एक अत्यंत शक्तिशाली ब्रह्मयंत्र आहे. हे यंत्र इतके शक्तिशाली आहे की एक सामान्य माणूस सुद्धा त्याच्या ऊर्जा क्षेत्रात प्रवेश करू शकत नाही. जर त्याच्याशी संपर्क आला तर त्याची चेतना पूर्णपणे विकृत होऊ शकते. वर्षांपूर्वी काही साधकांनी त्या बंद दाराजवळ ध्यान करण्याचा प्रयत्न केला आणि त्यापैकी बरेच जण मानसिकदृष्ट्या विचलित झाले आणि त्यांनी आपला संयम गमावला. आजही गर्भगृह शांत असते, पण जो आवाज होत आहे तो म्हणजे ओंकारेश्वरमधील महादेवांचे प्रत्यक्ष अस्तित्व. चला तर मग महादेवांच्या बुद्धिबळाच्या खेळाबद्दल जाणून घेऊया. ओंकारेश्वरची खरी अद्भुतता सूर्यास्तानंतर सुरू होते. शिवपुराण आणि स्कंद पुराणात याचा उल्लेख आहे. असे स्पष्टपणे लिहिले आहे की भगवान शिव दिवसभर संपूर्ण विश्वात आणि तिन्ही लोकांमध्ये संचार करतात, पण रात्र झाल्यावर ते विश्रांतीसाठी ओंकारेश्वरला परत येतात. ही श्रद्धा याच विश्वासावर आधारित आहे. या परंपरेनुसार रात्रीच्या शयन आरतीनंतर गर्भगृहात भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यासाठी पलंग तयार केला जातो आणि त्या पलंगावर बुद्धिबळ आणि फासे मांडले जातात. गर्भगृहाचे दरवाजे बंद आहेत आणि रात्री कोणालाही आत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी मंदिराच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मंगला आरतीसाठी मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेव्हा गर्भगृहात एक आश्चर्यकारक दृश्य दिसते. आदल्या रात्री व्यवस्थित मांडलेले फासे त्यांच्या जागेवरून विखुरलेले असतात आणि असंख्य सुरकुत्या असलेली कोरी चादर स्पष्टपणे दिसते. ते आपापल्या जागांवरून सरकले आहेत, जणू काही तिथे रात्रभर कोणीतरी बुद्धिबळाचा डाव खेळला होता, जे हे दर्शवते की महादेव स्वतः तिथे उपस्थित आहेत. महादेवाच्या या जिवंत अस्तित्वाचा सर्वात भयावह आणि गहन पैलू हा आहे 2008 साली जेव्हा निसर्गाने आपला प्रकोप दाखवला तेव्हा याचा आश्चर्यकारक पुरावा समोर आला. नर्मदा नदीला पूर आला होता आणि संपूर्ण ओंकारेश्वर परिसर पुराच्या पाण्याखाली बुडाला होता, पण ते पवित्र स्थळ अबाधित राहिले, जणू काही खुद्द शिवानेच आपल्याला त्रिशूळाने ते विनाशकारी पाणी थांबवले होते. आणि हे 1984च्या घटनांच्या अगदी विरुद्ध होते, जेव्हा संपूर्ण मध्य प्रदेश राज्य भीषण दुष्काळाच्या विळख्यात सापडले होते. जमीन दुभंगली होती, विहीर आणि तलाव पूर्णपणे आटले होते. पण ओंकारेश्वरमध्ये त्या भीषण दुष्काळाचा सामना करत असतानाही मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतीवरून पाण्याचे थेंब सतत ठिबकताना दिसत होते. आज यावरून हे सिद्ध होते की भगवान शिव ओंकारेश्वरमध्येही वास करतात. इतिहास याला साक्षी आहे, कारण इतिहासात अशा काही धक्कादायक घटना घडल्या आहेत ज्यांनी शतकातील सर्वात क्रूर शासकाला उघडकीस आणले आहे. त्यालाही शरणागती पत्करण्यास भाग पाडले गेले. चला तर मग या रहस्यांचा शोध घेऊया आणि गौरी सोमनाथांच्या गुपिताबद्दलही जाणून घेऊया, ज्यांच्याबद्दल असे मानले जाते की त्या लोकांचे भविष्य प्रकट करतात. जर तुमची ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला भेट देण्याची इच्छा असेल तर मी भगवान शिवाला प्रार्थना करतो की तुम्हा सर्व भाविकांना लवकरच ही संधी मिळो
आणि आत्ता आपण ओंकारेश्वरच्या इतिहासातील त्या भयानक भागाचा शोध घेऊया, जेव्हा क्रूर आक्रमणकर्ते ज्यांनी ही पवित्र भूमी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मुख्य मंदिराच्या गर्दीतून तुम्हाला मांधाता बेटावरील सर्वात उंच टेकडी दिसते. तुम्ही पुढे जाताना 200 अतिशय प्राचीन आणि तीव्र चढाच्या पायऱ्या चढा. या दमवणाऱ्या चढाईनंतर टेकडीच्या अगदी शिखरावर 11व्या शतकातील गौरी नावाचे एक रहस्यमय मंदिर तुमची वाट पाहत आहे. सोमनाथ मंदिर. आज या मंदिराच्या गर्भगृहात काळ्या ग्रॅनाइट दगडात कोरलेले 6 फूट उंच शिवलिंग उभे आहे. तथापि प्राचीन आख्यायिकानुसार शतकांपूर्वी हे शिवलिंग काळे होते. तो दगड नव्हता, तर एक पूर्णपणे पारदर्शक दगड होता, ज्याच्या आरपार स्पष्टपणे पाहता येत असे. असेही मानले जाते की या शिवलिंगामध्ये काळाच्या पलीकडे पाहण्याची अलौकिक शक्ती आहे. ही एक अशी शक्ती होती की जर एखाद्या व्यक्तीने तिच्या टोकावून पाहिले तर त्याला त्याच्या मागील जन्मांची कथा आणि भविष्यात होणारा पुढचा जन्म स्पष्टपणे दिसू लागतो. पण ही होती अलौकिक शक्ती. त्या शक्तीमुळे मंदिराचा विनाश झाला. काळानुसार मुघल सम्राट औरंगजेबाला लिंगाच्या शक्तीबद्दल कळले आणि त्याला आत डोकावून पाहण्याची इच्छा झाली. पण त्या जादुई शिवलिंगाने त्या क्रूर राजाला त्याच्या घोर पापांचे खरे स्वरूप दाखवून दिले. इतिहास सांगतो की औरंगजेबाला त्या दगडातच दफन करण्यात आले. त्याला स्वतःच्या नशिबाचे एक भयानक दृश्य दिसले आणि काही आख्यायिकांनुसार गटारात गुंडाळलेल्या डुकराचे एक भयावह चित्रही दिसले. आपल्या भीषण भविष्याच्या त्या दृश्याने त्याला आतून हादरवून सोडले. घाबरलेल्या आणि पूर्णपणे निराश झालेल्या अवस्थेत त्याने तत्काळ शिवलिंग जाळून राख करण्याचा आदेश दिला. त्यानंतर लागलेल्या आगीत शिवलिंगाची पारदर्शकता नाहीशी झाली आणि ते कोळशासारखे काळे पडले. ते आजही दृश्यमान आहे. पायांच्या उंचीचे काळे शिवलिंग आणि मंदिर औरंगजेबाच्या क्रूरतेची साक्ष देत आहेत. परंतु ओंकारेश्वरच्या खऱ्या अदृश्य रक्षकाने औरंगजेबाच्या सैन्यावर अजून विध्वंस घडवून आणायचा होता. 1670च्या दशकात जेव्हा औरंगजेबाच्या सैन्याने ओंकारेश्वर येथील शिवलिंगाचा नाश करण्याच्या मुख्य उद्देशाने नर्मदा नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा निसर्गाने अचानक आपले विनाशकारी रूप धारण केले. जणू काही वादळच आले होते. एक भयंकर वादळ उसळले आणि नदीत रहस्यमय भोवरे तयार झाली, ज्यामुळे 2 मुघल नौका उलटल्या. दुसऱ्या दिवशी मागून येणाऱ्या आदेशांच्या भीतीने काही धाडसी सैनिक मंदिराच्या पायऱ्या चढले. मंदिराच्या शिखराजवळ एक जोरदार वीज कोसळली. पायऱ्या हादरल्या. अनेक सैनिक बेशुद्ध पडले आणि काही जण खडकांवरून घसरून पडले. स्थानिक पुजाऱ्यांनी सेनापतीला सावध केले की हे काही सामान्य ठिकाण नाही, हे एक स्वयंभू शिवलिंग आहे. आदी शंकराचार्यांना येथेच ज्ञानप्राप्ती झाली आणि परशुरामांनी स्वतः आपल्या क्रोधाचे तपश्चर्येत रूपांतर केले. पण सेनापतीने त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर जे घडले ते एका भयानक शापापेक्षा कमी नव्हते. त्याच रात्री संपूर्ण मुघल छावणीला एका विचित्र आणि रहस्यमय तापाची लागण झाली आणि ऐतिहासिक नोंदीनुसार 30 सैनिक वेदनाने विवळत अचानक मरण पावले. रात्रीच्या अंधारात मुघल सेनापती किंचाळून अचानक जागा झाला. त्याचे डोळे विस्फारलेले होते आणि त्याने थरथरत्या आवाजात सांगितले की त्याला भगवान शिवाचे स्वप्न पडले होते, ज्याने त्याला स्पष्टपणे ताकीद दिली होती की जो कोणी माझ्या लिंगाला स्पर्श करेल त्याचा वंश नष्ट होईल. त्या अदृश्य रक्षकाच्या भीतीने दुसऱ्याच दिवशी सकाळी हल्ला रद्द करण्यात आला आणि या ओंकारेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या रहस्यमय भूमीने मुघलांना माघार घेण्यास भाग पाडले. या मंदिराचे रहस्य केवळ मुघल इतिहासापुरते मर्यादित नाही, त्याचे खरे रहस्य राणीशाही होळकर यांच्या जीवनात दडलेले आहे. ही कथा तंत्रमंत्र आणि मृत्यूच्या ओढ्यांमध्ये दडलेली आहे. चला तर मग अशी काही धक्कादायक रहस्य उलगडूया जी तुम्ही कदाचित कधीही ऐकली नसतील. जेव्हा तुम्ही मंदिरातून बाहेर पडून ओंकारेश्वरच्या घनदाट जंगलात आणि पर्वतांमध्ये प्रवेश करता, तुम्ही खोल दऱ्यांमध्ये प्रवेश करताच जादूटोणा आणि मृत्यूचा एक भयानक इतिहास तुमची वाट पाहत असतो, जो आजही अंगावर काटा आणतो. घनदाट जंगलातून जाताना तुम्हाला नर्मदा नदीच्या काठावर एक अतिशय उंच आणि भीतीदायक कडा दिसेल.
ज्याला स्थानिक लोक वीरकाली चट्टण म्हणतात. खाली नर्मदेच्या खळखळत्या पाण्यावर लाटा उमटत आहेत. तिथे जीवघेणे तीक्ष्ण दगड आहेत आणि वर एक विचित्र भयावह शांतता पसरली आहे. 1822 मध्ये कॅप्टन डग्लस नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने आपल्या कागदपत्रांमध्ये त्या भयानक दृश्याबद्दल लिहिले. प्राचीन काळी तंत्रविद्येच्या शिखरावर पोहोचलेले महान ऋषी आणि तांत्रिक मोक्षाच्या शोधात या अत्यंत उंच खडकावर येत असत. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी ते त्या खडकावर विधी करत असत. ते नदीच्या पात्रातून खाली खळखळणाऱ्या नर्मदा नदीत आणि जीव घेण्या तीक्ष्ण खडकांवर उडी मारत असत. मृत्यूच्या या भयानक कृत्याला भैरव उडी किंवा भैरव झेप म्हटले जात असे. नंतर ब्रिटिशांनी या भयावह विधीवर बंदी घातली. या प्रथेवर कठोरपणे बंदी घालण्यात आली होती. तथापि स्थानिकांचे म्हणणे आहे की आजही त्या खडकाभोवतीची शांतता मनाला पोखरत आहे आणि तिथे एक विचित्र उदासीची भावना व अदृश्य शक्तींचे अस्तित्व जाणवते. जणू काही तांत्रिकांचे आत्मे अजूनही तिथे फिरत आहेत असे वाटते. पण मित्रांनो, तंत्राचे हे रहस्य केवळ ऋषीमुनींपुरते मर्यादित नव्हते. इतिहासाची पाने उघड करतात की ही भयानक जंगले ओंकारेश्वरचे रहस्य 18व्या शतकातील महान मराठा शासक महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याशी जोडले गेले होते. महाराणी अहिल्याबाईंनी ओंकारेश्वर येथे अनेक घाट आणि मंदिरे बांधली होती. पण काही दंतकथा समोर आल्या आहेत जिथे आख्यायिकेनुसार तिची एक अशी गुप्त बाजूही होती ज्याबद्दल इतिहासाची पुस्तके मौन बाळगतात. असे म्हटले जाते की रात्रीच्या अंधारात जेव्हा जग झोपलेलं असे तेव्हा राणी आपल्या महालातून बाहेर पडत असे. ती मंदताच्या घनदाट आणि भयानक जंगलात धाडसाने जात असे. तेथील खोल गुहांमध्ये आणि कंदरांमध्ये जगापासून अलिप्त दहनाच्या राखेने माखलेले भयंकर अघोरी आणि तांत्रिक राहत होते. ते तांत्रिक पद्धतींचा अभ्यास करत असत. एखादी राणी या भयंकर अघोरींना भेटण्यासाठी रात्रीच्या अंधारात आपला जीव धोक्यात का घालेल? असे म्हटले जाते की ते होळकर साम्राज्याचे त्यांच्या शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी तिथे होते आणि अजिंक्य राहण्यासाठी राणी या सिद्धहस्त अघोरींकडे त्यांचे गुप्त तांत्रिक ज्ञान आणि आशीर्वाद घेण्यासाठी जात असे. हे साम्राज्य दीर्घकाळ पूर्णपणे सुरक्षित आणि अभेद्य राहिले. हे एक असे रहस्य आहे जे आजही त्या गुहांमधील धुरात दडलेले आहे. आणि ओंकारेश्वर हे केवळ एक तीर्थक्षेत्रच नाही तर तंत्राचे स्थानही आहे. ते एक असे गूढ जग निर्माण करते ज्याचा उलगडा अजून पूर्ण झालेला नाही. चला आता आपण जादूटोणा आणि जादूटोण्याचे हे भयानक जंगल सोडून नर्मदा नदी असलेल्या ओंकारेश्वरच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात करूया. आपण किनाऱ्यावर आलो आहोत आणि हा भव्य प्रवास पूर्ण केला आहे. जीवनदायी नर्मदा नदी मांधाता बेटाच्या किनाऱ्यावरून वाहते. भारत हा गंगा, यमुना आणि सरस्वती यांसारख्या अनेक महान नद्यांचे माहेरघर आहे. पण तुम्ही त्यांना कधी पाहिले आहे का? तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की संपूर्ण देशात फक्त नर्मदा नदीचीच पूर्ण प्रदक्षिणा का केली जाते? लोक ओंकारेश्वर येथे 16 किलोमीटरची प्रदक्षिणा करतात. जेव्हा तुम्ही एखाद्या ओढ्यात जाऊन जाता आणि वाऱ्याचा आवाज व पक्ष्यांची प्रतिध्वनी ऐकता तेव्हा एक विशेष प्रकारचा नाद किंवा अनाहत ध्वनी निर्माण होतो. ही तीव्र ऊर्जा तुमच्या शरीराच्या सर्व भागांमधून ऊर्जा मुक्त करते. स्पंजप्रमाणे नकारात्मकता आणि मानसिक ताण शोषून घेते आणि तुमच्या 7 ऊर्जा चक्रांना नर्मदेच्या लहरींच्या लयीशी पूर्णपणे जोडते. ज्याप्रमाणे मानव आपली ओंकारेश्वर परिक्रमा सुरू करतात तोपर्यंत तो पूर्णपणे बदललेला असतो. नर्मदेच्या या शाश्वत विज्ञानापासून काही पावलांच्या अंतरावर मंदिराच्या पूर्वेकडील कोपऱ्यात ते विलक्षण ऋतुक्ष उभे आहेत. देव जनसाराच्या शापाचा अधिपती आहे, जो एकमेव रुद्राक्षाचे झाड आहे ज्याची पाने नैसर्गिकरित्या शिवलिंगाच्या आकारात वाढतात. वनस्पती शास्त्रज्ञांनी त्याच्या रचनेचा अभ्यास केला आणि असा जैविक आकार आढळू शकतो हे पाहून ते आश्चर्यचकित झाले. हे पृथ्वीवर इतरत्र कुठेही आढळत नाहीत. नेपाळमध्ये, हिमालयात किंवा दक्षिण आशियातील कोणत्याही जंगलातही नाही. अनेक साधकांचा असा विश्वास आहे की
त्रेता युगात जेव्हा भगवान शिव ओंकार प्रत्यक्षात दररोज ध्यान करत होते तेव्हा त्यांनी स्वतः हे झाड लावले होते. लोक इथे पर्यटनासाठी आणि रात्रीच्या मुक्कामासाठी येत असत. जेव्हा निसर्ग, विज्ञान आणि गहन अध्यात्म एका परिपूर्ण ओम रूपात अशा विलक्षण आणि सुंदर रीतीने एकत्र येतात तेव्हा माणसाचा अहंकार आपोआपच नष्ट होतो. तो नतमस्तक होतो आणि त्याला एकच गोष्ट समजते, महादेव केवळ उंच कैलास पर्वतावर बसलेले नाहीत, ते ओंकारेश्वरच्या वाहत्या पाण्यात या गोल दगडांमध्ये आहेत. आणि जर तुम्ही शांतपणे ऐकले तर ते तिथेच आहेत. ते तुमच्या श्वासातही स्पंदन करत आहेत. आणि यासह आपला अलौकिक प्रवास समाप्त होतो. महादेवाच्या या रहस्यांपैकी कोणत्या रहस्याने तुम्हाला सर्वात आश्चर्यचकित केले आहे?